आपल्या आजूबाजूला नेहमी चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. अशात त्याचा थेट परिणाम आपल्यावर होतो. यासाठी सावध राहणं नेहमी गरजेचं आहे. मानसशास्त्रानुसार आपण काही लोकांपासून दूर राहायला हवे. काही लोक आपल्याला अडचणीत आणतात, तर काही लोक आपल्या अवतीभोवती नकारात्मकता पसरवतात. अशात काही लोकांपासून लांब राहिलेलेच बरे. तर चला पाहूयात आपल्याला कोणत्या लोकांपासून लांब राहायचे आहे. व्हिडिओ चालू करण्याआधी फक्त एक छोटीशी विनंती. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. नंबर 1. सतत नकारात्मकता घेऊन वावरणारे लोक. आयुष्यात अनेक वेळा असे काही लोक असतात जे फक्त नकारात्मकतेने भरतात. असे लोक विषारी असतात, जे तुमच्या आयुष्यात सतत नकारात्मकता आणतात. असे लोक नेहमी तुमच्यावरती टीका करतात, तुमचे नातेसंबंध हाताळतात आणि तुम्हाला भावनिकरित्या थकवू शकतात. तुमचे मानसिक आणि भावनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी या लोकांपासून स्वतःला दूर ठेवणे आवश्यक आहे. सतत तक्रार करणारे लोक. काही लोक इतके नकारात्मक आणि निराशावादी असतात की ते तुमची ऊर्जा सतत काढून घेतात. या प्रकारचे लोक सतत तक्रार करू शकतात आणि तुम्हाला खाली पाडू शकतात. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन टिकवण्यासाठी या लोकांपासून अंतर ठेवा. नंबर 3. वर्चस्व गाजवणारे लोक. आपल्या आयुष्यात तसे इतरांवरती वर्चस्व गाजवणारे लोक हमखास असतात. हे लोक नेहमी तुमच्यावरती वर्चस्व गाजवतात आणि तुम्हाला त्याची सर्व कामे तुमच्या इच्छेविरुद्ध करावी लागतात. असे लोक तुमच्यावरती नियंत्रण ठेवतात. तुमचा स्वाभिमान राखण्यासाठी तुम्ही अशा लोकांपासून दूर राहणे गरजेचे आहे. लबाड लोक. या जगात लबाड लोकांचीही काही कमी नाही. जे लोक सतत एका किंवा दुसऱ्या मुद्द्यावरती खोटे बोलतात, असे लोक तुमचा विश्वास तसेच तुमची मनशांती भंग करू शकतात. अशा लोकांशी निरोगी नातेसंबंध टिकवून ठेवणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत या लोकांना ओळखणे आणि त्यांच्यापासून दूर राहणे हे खोटे नाटक करणारे. जगात खोटे नाटकी लोकांची कमी नाही. असे लोक छोट्या छोट्या गोष्टीवरती नाटक रचून सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. या लोकांचा तुमच्या मानसिक आरोग्यावरती खूप वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत या लोकांपासून दूर राहणे हे गरजेचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचा दिवस आनंदाचा जावो. धन्यवाद.